महाराष्ट्राला पुढील 7 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। राज्यात पुढील संपूर्ण आठवडा पावसाचा राहणार आहे। मुंबईसह कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रात 16 ते 19 ऑगस्ट या 4 दिवसांत अतिवृष्टीची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं म्हटलंय। आज ठाणे, मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट क्षेत्राला मुसळधार ते अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला गेलाय। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि कोकणामधल्या बहुतांश जिल्ह्यांसाठी पुढील 4 दिवस ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे। प्रतिनिधी नंदकिशोर गावडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, याबाबत अधिकची माहिती। नक्कीच जर पाहायला गेलं तर गुरुवारपासून संपूर्ण राज्यात जो पाऊस आहे तो पुन्हा एकदा सक्रिय झालेला आपल्याला पाहायला मिळत होत आहे। खरं तर पाहायला गेलं तर ऑगस्टच्या सुरुवातीला जर संपूर्ण राज्यात पावसाने विश्रांती घेतलेली होती, मात्र गुरुवारपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। कोल्हापूरसह इतर जिल्ह्यात सुद्धा ऑरेंज अलर्टनी मुंबई, ठाणे, पालघरला सुद्धा अतिमुसळधार पाऊस पडण्याचा जो इशारा आहे तो देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत मुंबई ही काल सकाळ पहाटेपासून जो पाऊस कंटिन्यू पाऊस सध्या सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळते। काल ठिकठिकाणी सकल भागात मुंबईत पाणी साचायच्या सुद्धा ज्या घटना आहेत त्या घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। सध्या मुंबईत जर पाहायला गेलं तर मुंबईचा अंधेरी सभ्य किंवा जो सायनचा किंग सर्कल परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा रात्री काही प्रमाणात पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र महानगरपालिकेचे जे उपसा पंप लावण्यात आलेल्या जवळपास 950हून अधिक जास्त जे उपसा पंप आहेत ते ठिकठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। सकल भागात पाणी साचू नये यासाठी आता पालिका सुद्धा सज्ज असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एक वॉर रूम केलेले आहे, त्यानुसार जर पाहायला गेलं तर प्रत्येक गोष्टीवरती नियंत्रण ठेवण्यात येत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि ज्या सकल भागात मुंबईत पाणी साचते तिथे सुद्धा जे पाण्याचा निचरा करण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या करत जात असलेला आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईत ही पावसाची संततधार कायम आहे। आज मुंबईला सुद्धा मुसळधार पाऊस पडेल असाच इशारा आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुंबई जरी पाऊस असला तरी मुंबईतल्या कुठल्याही वाहन अस्थापकांना म्हणजे लोकल किंवा इतर जे वाहतूक सुविधा आहे त्याच्यावरती कुठलाही परिणाम पडलेला आपल्याला पाहत नाही। मात्र सकाळच्या वेळेला पावसानं पुन्हा एकदा सुरुवात केल्यामुळे कुठेतरी कामावरती जात असलेल्या मुंबईकरांची दिरंगाई होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। आज मेगा ब्लॉक सुद्धा आहे, त्यामुळे काही लोकल रद्द आहे, त्याच्यामुळे अनेक लोक हे रस्त्या वाहतुकीची सुद्धा अवलंब करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पावसाचा जोर असल्यामुळे एकंदरीत त्यांनाही जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुद्धा कुठेतरी संत गतीने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी तर मुसळधार पाऊस पडतोच आहे, मात्र इतर जिल्ह्यात सुद्धा काही ठिकाणी पावसाचा जोर आहे तो सुद्धा वाढलेला असलेला आपल्याला पाहायला मिळते। आणि जवळपास 19 ऑगस्ट पर्यंत हा जोर असाच कायम राहील असा हवामान खात्याकडून अंदाज व्यक्त करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। नंदकिशोर, धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।